नमस्कार. मला माधुरीताईंनी सांगितलं होतं की आज अशी मीटिंग आहे. जर कोणी महिला ब्युटी पार्लर करत असतील, घरी पोळ्या करणार असतील, छोटे छोटे व्यवसाय करत असतील, त्यांच्यासाठी खूप छान मार्गदर्शन इथे होणार आहे. पण आता त्या महिला गेल्या आहेत कुठे कामावर. कोणी 10 माझी सूनबाई काम करते एका ठिकाणी. ती सकाळी 10 ते 6 6:30 पर्यंत जाते. 7-8 हजार तिला मिळतात. पण ती फार हुन्नरी आहे, फार हुन्नरी आहे, एकदम तामीट स्वभावाची आणि करणारी पण तेवढीच आहे. आजच्या प्रोग्राममध्ये तुम्ही काय घेऊन चालले? तर आजच्या प्रोग्राममध्ये म्हणजे कसं की ह्या महिला आहेत यांनी म्हणजे या नोकरीपेक्षा पण बिझनेस खूप चांगला आहे आणि तो सिस्टम पद्धतीने करायला पाहिजे. म्हणजे SOP प्रमाणे तो बिझनेस करायला पाहिजे की म्हणजे SOP प्रमाणे करायला पाहिजे की कशी सिस्टम. दिनेश गुप्ता सरांनी खूप छान पद्धतीने सांगितली की कसं आल्या कसं पाहिजे, की त्यांचं कसं स्वागत केलं पाहिजे आणि मीच मालक नाही व्हायला पाहिजे, तर सगळ्यांना घेऊन बिझनेस कसा करायला पाहिजे ते सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही काय करणार आजपासून? आजपासून मी सांगणार सगळ्यांना. आता माझं वय झालं 70 वर्ष. हो, मी 70 वर्षाची आहे आणि मला तेवढं म्हणजे जमत नाही आहे. शुगर आहे आणि माझं मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, बायपास सर्जरी झाली. आधी मला जर विपश्यना माहिती असती तर माझी बायपास झालेली नसती. मी आता विपश्यना करते जास्त करून. गोयंका गुरुजीची इगतपुरीला आता टिटवाळ्याला करून आले. पण तरी पण उदयवे होतं ना शरीरामध्ये. हे नैसर्गिक आहे, ते उत्पन्न होतं नष्ट होतं, उत्पन्न होतं, म्हणजे सारखंच राहत नाही. अनिच्छ आहे. जे आपण शिकलो इथे SOP बद्दल लोकांना सांगणार. हो, सांगणार. माझ्या सुनबाईला प्रथम सांगणार घरात की बाबा तू पोळ्यांचं काही भाऊंचा फोन नंबर, तुमचे फोन नंबर घेणार आणि सांगणार तिला की बाबा तू आता इथे जाते 7-8 हजार रुपये कमवते, आणखी 2-4 मैत्रिणी जमव आणि एखादा गाळा घे, तिथं काहीतरी पोळ्या कर, काहीतरी बिझनेस कर आणि या पद्धतीने कर. म्हणजे तुला सगळ्यांना घेऊन केला तर तोच चांगला होईल. म्हणजे इथून म्हणजे चांगलं. मला माझी मैत्रीण आलेली संघमित्रा साळुंके, ती मला आज भेटायला आली. मी जरा डिस्टर्ब होते थोडी, तर ती म्हणाली आई डिस्टर्ब होऊ नका, मला मुलगी नाही आहे ना, तीच माझी मानसकन्या आहे, मी भेटायला येते, तुम्ही अजिबात डिस्टर्ब होऊ नका. संघमित्र कोणाचं नाव होतं माहिती आहे? हो, अशोक सम्राट, अशोकाच्या मुलीचं. हां, आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचं पण सांगितलं ना, मला खूप बरं वाटलं. आणि सम्राट आहे. हो, बरोबर आहे. आणि बरोबर तुम्ही सांगितलं की किती आपल्याला बाबासाहेबांनी आपल्याला 11 महिने दिवस वगैरे तुम्ही बरोबर सांगितले की त्यांनी घटना किती दिवसात लिहिली ते पण सांगितलं. 2000 वेळा त्यामध्ये करेक्शन पण. हो, करेक्शन झालं. आणि जे मदतीला होते ते मदतीला राहिलेच नाही, सगळे गेले आपल्या कामाला. कोणी इंग्लंडला गेलं, कोणी गेलं आणि जबाबदारी सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडली. पण त्यांनी एवढ्या महिन्यामध्ये तुम्ही सांगितलं तेवढ्या वेळामध्ये त्यांनी ती पूर्ण केली आणि खूप छान वाटलं. थोडा वेळ का होईना मी गेले होते बाहेर. मी सांगितलं संघमित्राला की अगं इथे असं आहे. म्हणजे काय आई, मग मी भेटायला पण येते. म्हटलं ये आपण